फक्त आम्ही महापालिकेला फक्त अर्जी दिली आहे कबुतरांना दाना देण्यासाठी ॲज पर द कोर्ट की भाई तुम्ही अर्जी द्या BMCला, नंतर तुम्हाला परवानगी भेटली तर तुम्ही काँग्रेस पक्षाकडून दिलेला आहे का पत्र? हो काँग्रेसचं. सर, सर्वोच्च न्यायालयाने आज हायकोर्टाच्या आदेशामध्ये कुठलाही हस्तक्षेप करायला नकार दिलाय, म्हणजेच कबूतरखाने हे बंदच राहणार आहे. तर आता जैन समाजाची भूमिका काय, तुम्ही बोर्ड ऑफिसरना काय विनंती केली? नाही, त्याच्याबद्दल आम्हाला जास्त काय बोलायचं आहे नाही, कारण की फक्त आम्हाला एवढंच माहिती आहे की आम्हाला परमिशन भेटल्यावर आम्ही दाणे टाकू शकतो. आम्ही परमिशनसाठी फक्त अर्ज दिली आहे. नाही ते कसं काय असेल मला सांगितलं तुम्ही घेऊन या. नाही, याचा मागे एक प्रश्न असा आहे, सुप्रीम कोर्टानं थेटपणे सांगितलंय की त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला त्यांनी नकार दिलाय. कोर्टापेक्षा अधिकारी मोठे वाटतायत का तुम्हाला आता, म्हणून हे पत्र तुम्ही द्यायला? ते मी कसं काय सांगू साहेब, माझं काम मी फक्त भतीजा आहे. माझ्या काकाने मला सांगितलं की तुला हे काम करून यायचं, तू जाऊन ये आणि तिकडे अर्जी देऊन ये. मी अर्जी देऊन आला. पण सर्वोच्च न्यायालयाने आता नकार दिलाय, मग परमिशन मागण्याचा प्रश्न उद्भवतोच कुठे? सांगितलं ना की तुम्ही BMC परमिशन देणार तर तुम्हाला भेटणार. पण कोर्टाने ज्या गोष्टीला नकार दिलाय नाही सांगितलं त्याला BMC कसं सांगणार? त्या पत्रात काय काय लिहिलं? मला जास्त काय माहित नाही. आमचं काम फक्त अर्ज द्यायचं तर आम्ही अर्जी देऊन टाकली. पत्रात काय लिहिलं? थँक्यू व्हेरी मच. काय लिहिलंय नेमकं? किती वेळ वगैरे मागितली? परमिशन फॉर फीडिंग पिजन. नाही, वेळ वगैरे मागितली का? एवढ्या वेळात आम्हाला नाही, मला भेटलेच नाही. फक्त डिस्पॅचमेंट मी दिला. बस आम्हाला भेटले नाही, फक्त डिस्पॅचमेंट आम्ही देऊन आले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.